आज सगळीकडे दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये तर अगदी सकाळी सकाळी दहीहंडी उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवातच झाली आहे। दादर पश्चिमेला असलेल्या आयडियलच्या दहीहंडीनं याच ठिकाणी असलेल्या श्री साई दत्त मित्रमंडळाच्या दहीहंडीचं यंदाचं हे 50वं वर्ष आहे। थोड्याच वेळात या दहीहंडी उत्सवाला सुरुवात होईल। विशेष करून महिला गोविंदा पथक ही दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या संख्येने यायला सुरुवात झाली आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, खरं तर मुंबईची काय किंवा ठाण्याची काय, दहीहंडी उत्सव ही एक खरी ओळख आहे। कसं वातावरण आहे, कसा अनुभव मिळतोय तिथे? प्रज्ञा, दहीहंडी उत्सवाला मुंबईत ज्या दहीहंडीने सुरुवात होते त्या आयडियलच्या श्री साई दत्त मित्रमंडळ दहीहंडीचं हे 50वं वर्ष आहे आणि आता सकाळी 9:15 वाजल्यापासून ही दहीहंडी फोडायला सुरुवात होईल। या दहीहंडी उत्सवाची खासियत म्हणजे महिला गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी इथे येत असतात आणि ही संख्या सगळ्यात जास्त असते। साधारणपणे 15 ते 20 महिला गोविंदा पथक येत असतात आणि इथेच असंच एक गोविंदा पथक आहे, विलेपार्लेचे गोविंदा पथक आहे जे सज्ज आहे पहिली दहीहंडी फोडण्यासाठी। मला सांगा, कुठून आलात तुम्ही आणि तयारी पूर्ण झाली आहे दहीहंडी फोडण्याची? हो, तयारी आम्ही पूर्ण 1 महिन्यापासून करतोय। रोज प्रॅक्टिस 1 तास असते आमची संध्याकाळची आणि आम्ही पुरेपूर रेडी आहोत दहीहंडीसाठी आज। बरं, किती थर लावणार आहात तुम्ही? 5 थराची हंडी आमची। 5 थराची? हां। किती महिने प्रॅक्टिस केली आहे? 1 महिना। 1 महिना। चिमुकली सुद्धा आहे, तू पण जाणार आहे वरती दहीहंडी फोडण्यासाठी? नाही, मी लाठी काठी खेळणार। काय नाव आहे तुझं? स्पृहा। बुवा, लाठी काठी खेळणार? हां। बरं, कृष्ण म्हणून सुद्धा आली, तू मागच्या वर्षी सुद्धा होतीस इथे। काय नाव आहे तुझं? गायत्री। गायत्री, तू दरवर्षी अशी वेशभूषा करून येते? दरवर्षीचा कृष्ण आहे आमचा। आ? दरवर्षीचा कृष्ण आहे आमचा। बरं, तू पण दहीहंडी फोडायला जाणार वरती? नाही। आपले सुद्धा आयोजक आहेत, कशा प्रकारे असणार आहे यंदाचा हा दहीहंडी उत्सव? ही 50वं जी दहीहंडी आहे ही साई दत्त मित्र मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आयडियल, बाबूशेठ असे आम्ही सगळे एकत्र येऊन ही दहीहंडी करतो। महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा याच्यात मोठा हात असतो। आम्ही तुम्ही जर बघितलं तर पुरुषांची दहीहंडी आज 50वं वर्ष आहे, महिलांची दहीहंडी 28वं आहे आणि सेलिब्रिटी दहीहंडी 18वं वर्ष आहे। महिलांची दहीहंडी म्हणजे आज सुरक्षा जो विषय आहे, तर आमचे जे प्रवीण गावकर होते त्याने 28 वर्षापूर्वी एका शाळेत महिलांना दहीहंडी फोडताना बघितलेलं आणि त्यांना विचारलं, तुम्ही आमच्याकडे काय येत नाही, आम्ही तुम्हाला सुरक्षा देऊ। आणि त्या सुरक्षेतनं मुंबईतनं दहीहंडीची प्रथा सुरू झाली आणि आज जर आम्हाला सांगितलं तर आज 3ऱ्या थरावर दहीहंडी महिला मान आणि सन्मान आणि सुरक्षा याचं एक नाट्य चालू। त्यामुळे जसं त्यांनी सांगितलं की महिला सुरक्षा संदेश देणार आहेत, मात्र पुरुषांसोबत महिलाही कुठेही कमी नाहीत आणि जसं त्यांनी सांगितलं की 5 थर या महिला लावणार आहेत। आणि या आयडियलच्या या श्री साई दत्त मित्रमंडळ दहीहंडीचं खासियत म्हणजे प्रज्ञा, इथनंच खऱ्या अर्थानं मुंबईच्या दहीहंडी उत्सवाला सुरुवात होते, कारण सगळे गोविंदा पथक हे अगदी सकाळीच इथे या ठिकाणी येतात आणि इथनं ही दहीहंडी फोडल्यानंतर मग मुंबई असेल, मुंबईतल्या इतर ठिकाणी असेल किंवा मग ठाण्यातल्या इतर ठिकाणी असेल, हे दहीहंडी फोडायला जातात। त्यामुळे उत्साह आपण बघतोय, अगदी नटून थटून काही गोविंदा इथे आलेले आहेत, काही जण पूर्ण तयार आहेत आपली दहीहंडी फोडण्यासाठी। जॉली स्पोर्ट्स क्लब ही दहीहंडी पहिली फोडणार आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की 5 थर लावले जातील आणि 5 थर लावून ही दहीहंडी फोडली जाईल। आपण बघतोय उंचीवर ही दहीहंडी पूर्णपणे सजवलेली ही दहीहंडी आणि सज्ज असलेलं हे गोविंदा पथक, महिला गोविंदा पथक यंदाची ही मानाची दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालंय। प्रज्ञा, बरोबर आहे, जसजसा दिवस चढत जाईल, थरावर थर चढत जातील, तसा उत्साह सुद्धा शिगेला पोहोचणार आहे आणि महिला पथक हे दहीहंडी फोडण्यात यशस्वी होतं का याची उत्सुकता आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर हळूहळू आता उत्साह वाढायला सुरुवात झालेली आहे, कारण का दहीहंडी फोडण्याची उत्सुकता आहे प्रत्येक गोविंदा पथकामध्ये। ठाणे असेल किंवा मुंबई असेल, मानाच्या दहीहंड्या या प्रत्येकाचं आकर्षण असतात आणि त्या दहीहंड्या फोडून बक्षीस पटकावण्याची चुरस या गोविंदा पथकांमध्ये असते। आपण दृश्य पाहतोय मुंबईमध्ये। ॲम्बियन्स माईक चालू करा, बंद आहे। नाही ना।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.